अर्जुन उवाच योऽयं योगस्त्वया प्रोक्तः साम्येन मधुसूदन एतस्याहं न पश्यामि चलत्वा स्थितिं स्थिराम. 33. अर्जुनः उवाच. अर्जुन म्हणाला यह अयम यह अयम ही पद्धती योग हा योग त्वया तुमच्याकडून प्रोक्तः वर्णित साम्येन सामान्यतः मधुसूदन हे मधुसूदन एतस्य याची अहम मी न नाही पश्यामी पाहतो चलत्वात चंचल असल्यामुळे स्थिती स्थिराम स्थिर. अर्जुन म्हणाला हे मधुसूदन तुम्ही सांगितलेली योग पद्धती ही मला अव्यवहार्य आणि असह्य वाटते कारण मन हे चंचल आणि अस्थिर आहे. तात्पर्य शुचौदेशे पासून प्रारंभ होणाऱ्या आणि योगी परमहा या शब्दांमध्ये अंत होणाऱ्या ज्या योग पद्धतीचे वर्णन भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला केले त्या पद्धतीचा अर्जुनाने अस्वीकार केला कारण त्याला वाटले की आपण या योग पद्धतीचा अभ्यास करण्यात असमर्थ आहोत. या कलियुगामध्ये सामान्य मनुष्याला गृहत्याग करून वनामध्ये किंवा अरण्यामध्ये एकांतवासात योगाभ्यास करण्यासाठी जाणे शक्य नाही. या युगाचे लक्षण आहे की मनुष्याचे आयुष्य अत्यंत अल्प असेल आणि या अल्पायुषी जीवनासाठी सुद्धा त्याला अत्यंतिक कठीण संघर्ष करावा लागेल. साध्या व्यावहारिक साधनांनी सुद्धा आत्मसाक्षात्कार करून घेण्याकडे लोक गंभीरपणे प्रवृत्त होत नाहीत तर मग या कठीण योग पद्धतीबद्दल तर बोलायलाच नको. कारण या योग पद्धतीत जीवनविधी आसनस्थ होण्याची पद्धत स्थानाची निवड आणि भौतिक कार्यांपासून मनाला अनासक्त करणे इत्यादी गोष्टी नियंत्रित कराव्या लागतात. व्यवहार्य मनुष्य या नात्याने अर्जुन या योग पद्धतीचा अभ्यास करण्यास सर्व प्रकारे योग्य असला तरी त्याला या योग पद्धतीचे आचरण करणे अशक्य वाटले. तो राजघराण्यातील होता आणि असंख्य गुणांनी युक्त होता. तो महान योद्धा होता, दीर्घायुष्य होता आणि सर्वात महत्वपूर्ण म्हणजे तो पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांचा निकटस्थ सखा होता. 5000 वर्षांपूर्वी आता आपल्याकडे आहेत त्यापेक्षा पुष्कळ चांगल्या सुविधा अर्जुनाकडे होत्या पण तरीही त्याने ही योग पद्धती नाकारली. वस्तुतः अर्जुनाने या योग पद्धतीचा अभ्यास केल्याचे आपल्याला इतिहासात कुठेही आढळत नाही. म्हणून वर्तमान कलियुगामध्ये या योग पद्धतीचे आचरण सामान्यतः अशक्यप्राय समजले पाहिजे. अर्थात काही अत्यंत थोड्या दुर्मिळ मनुष्यांना ही योग पद्धती शक्य असू शकेल परंतु सर्वसामान्य लोकांना ही एक अशक्य गोष्ट आहे. जर 5000 वर्षांपूर्वी ही स्थिती होती तर सद्यस्थितीबद्दल काय बोलावे. जे या योग पद्धतीचे विविध योग संस्थांमध्ये आणि योग वर्गांमध्ये अनुकरण करीत आहेत ते जरी समाधानी असले तरी केवळ कालापव्यय करीत आहेत. त्यांना अभिष्ट ध्येयाचे पूर्णपणे अज्ञान आहे.